नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जी काही महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली। त्यामध्ये पहिला एक शासन निर्णय काढला, त्यामध्ये काही जिल्हे होते आणि त्यामधून काही वगळलेले होते। त्यानंतर पुन्हा 10 तारखेला दुसरा एक शासन निर्णय आला आणि जे वगळलेले तालुके होते ते सुद्धा यामध्ये घेण्यात आले। आता त्यानंतर पुन्हा एक आज शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये जून आणि जुलै 2025 मध्ये जी काही अतिवृष्टी, पूर यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांना किती मदत जाहीर झाली आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या शासन निर्णयामध्ये घ्यायची आहे। मात्र तत्पूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चला शासन निर्णय बघूया। शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय असा आहे की राज्यात विविध जिल्ह्यात जून 2025 ते जुलै 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आणि हा शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे। आता यामध्ये जून 2025 आणि जुलै 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार 9,71,01,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। आता ही जी मदत आहे तर ही चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरिक्ती होणार नाही, म्हणजे डबल मदत होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी आणि ही DBT माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केल्या जाणार आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये पुणे विभागातील पुणे जिल्हा आहे। जून 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं त्यामध्ये बाधित शेतकरी 144 होते आणि 39.04 हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं। तर हा निधी लाखामध्ये आहे, 6.05 लाख रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर आहे कोकण विभाग, त्यामध्ये रायगड जिल्हा, त्यामध्ये जुलै 2025 मध्ये जे नुकसान झालं होतं 229 शेतकरी बाधित होते, 61.93 हेक्टर क्षेत्र त्यांचं बाधित झालं होतं। तर 5.53 लक्ष निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्हा, जुलै 2025 मध्ये 42 शेतकरी बाधित होते, 3.13 हेक्टर क्षेत्र नुकसान झालं होतं, 0.91 लक्ष या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, जुलै 2025 मध्ये 34 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 3.04 हेक्टर क्षेत्र त्यांचं बाधित होतं। या शेतकऱ्यांना 0.97 लक्ष एवढा मदत निधी मिळणार आहे। विभाग अहिल्यानगर जिल्हा, जुलै 2025 मध्ये 24 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 8.45 हेक्टरवरील नुकसानीसाठी 1.44 लक्ष एवढा मदत निधी जाहीर झालेला आहे। यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, यामध्ये जालना जिल्हा आहे। जुलै 2025 मध्ये 16,168 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांचं 11,248.35 हेक्टरवरील नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांना 956.11 लक्ष एवढा मदत निधी जाहीर झालेला आहे। आता या शेतकऱ्यांना DBT माध्यमातून हा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असा हा शासन निर्णय होता आणि या शासन निर्णयाअंतर्गत या जिल्ह्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे।
आता तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला, त्यानंतर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.